मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में आज सहदेव गोसावी सामाजिक कार्यकर्ताओं के द्वारा महानगर पालिका को जगाने के लिए मोर्चा निकाला गया। नागपुर में बढ़ते डेंगू मलेरिया के केसेस के कारण शहर में कई लोगों की जान जा चुकी है और कई संख्या में लोग बीमार हैं, जिस वजह से उन्होंने सरकार से डेंगू मलेरिया से बचाने की अपील की है। मी सहदेव गोसावी सामाजिक कार्यकर्ता पूरब नागपूर या शहरात जे होत असलेल्या डेंग्यूच्या दुष्परिणामामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे। डेंग्यूचा आता आज तुम्हाला पेपर वाचतो, आजचा पेपर आहे, याच्यामध्ये चिंताजनक हा शब्द वापरलेला आहे। चिंताजनक म्हणजे भयावह, जसं कोरोना काळात भयावह शब्द वापरला गेला होता प्रसार माध्यमातून, तसं आज प्रसार माध्यमातून भयावह म्हणजे 17,000 घरात डेंग्यूच्या आळ्या भेटणे म्हणजे 10-15 लाख लोक आजारी पडू शकतात। हे आम्हाला वाटलं की याचं काहीतरी जनतेमध्ये अवेअरनेस व्हावा, जनजागृती व्हावी, म्हणून आम्ही ह्या लहानशा आंदोलन मार्फत जनतेला सांगतो की आपल्या घरात पाणी साठू देऊ नका, नारळाचे तुकडे साठू देऊ नका, कुंड्यानं कोरडी ठेवा। आणि सन्माननीय खोपडे साहेब, सन्माननीय आमचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नागपूरचे खासदार गडकरी साहेब यांना सांगू इच्छितो की आपण ह्या डेंग्यूचे लोक, हे जे निष्पाप लोक मरत, या डेंग्यूवर कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे आणि निष्पाप लोकांचा जीव वाचवावा हीच आपल्याला अपेक्षा आहे। आम्हाला मागील 2 दिवसापासून लकडगंज झोन मधून जे इथे काम करणारे जे कर्मचारी आहे, ते पूर्ण कर्मचारी किमान 15 ते 20 कर्मचारी ह्या डेंग्यूच्या आजाराने ग्रसित आहेत। त्यांनी आम्हाला फोन केलं की सहदेव भाऊ, आमच्या झोन मध्ये तुम्ही आपली फवारणी मशीन घेऊन या, तुमच्या मशीन ज्या ठिकाणी आहे तिथे डेंग्यूचा नायनाट होतो, आमच्या मशीन मध्ये डेल्टा फॉक्स सारखे औषध टाकतो। आणि हे यांचं म्हणणं आहे की हे जे कॉर्पोरेशनची मशीन आहे फक्त त्याच्यामध्ये ते डिझेल टाकताना फवारणी करून त्याच्याने काहीच असर होत नाही। तर विभागीय आयुक्त साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही जे योग्य ते ज्याच्याने मच्छर मरू शकते, मच्छर हे नायनाट होऊ शकते, असं ते औषधी वापरा आणि जनतेला ते योग्य न्याय द्या आणि या डेंग्यूच्या याच्यावर अंकुश आणा।